हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. बरेच वेळा आपल्याला रोजच्या रोजच्या त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो. कधी कधी आपल्याला तोंडाला चव नसल्यासारखं असं वाटतं आणि काहीतरी वेगळं असावं. पण त्याचबरोबर रोजचं तेच तेच काम करून आपल्याला कंटाळा आलेला असतो. त्यामुळे एखादी झटपट होणारी रेसिपी आपल्याला पाहिजे असते. त्याचबरोबर आपल्या तोंडाला चव देखील यायला हवी. तर आज आपण अशीच झटपट बनणारी, घरच्या रोजच्या साहित्यात होणारी, त्याचबरोबर आपल्या तोंडाची गेलेली चव जी आहे ती परत आणणारी अशी रेसिपी पाहणार आहोत. तर आज आपण पाहणार आहोत हिरव्या मिरच्यांची भाजी. ही हिरव्या मिरच्यांची भाजी कशी बनवायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून सगळ्या रेसिपीचे नोटिफिकेशन जे आहेत ते तुम्हाला मिळून जातील. चला तर आता फार वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूयात. ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा लागणार आहे ती म्हणजे हिरवी मिरची. हिरवी मिरची घेताना आपल्याला या ठिकाणी ताजी मिरची घ्यायची आहे. त्याचबरोबर ही जी मिरची आहे ती तिखट नसणारी अशी मी मिरची घेतलेली आहे. लवंगी मिरची वगैरे इथं वापरायची नाहीये. तर ही मिरची जी आहे ती मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्याबरोबर ती कापडानं अशी पुसून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला मिरची जी आहे ती छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायची आहे. मिरचीचे तुकडे करताना आपल्याला खूप छोटे नाहीत, खूप मोठे नाहीत, मीडियम साईजचे असे मी तुकडे जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत. अशाच प्रकारे या ठिकाणी आपल्याला सगळ्या मिरच्या ज्या आहेत ते कट करून घ्यायच्या आहेत. मिरच्या घेताना आपल्याला ज्या प्रमाणात भाजी बनवायची आहे त्या प्रमाणात आपण मिरच्या घेणार आहोत. या ठिकाणी मी 10 ते 12 होतील इतक्या मिरच्या ज्या आहेत त्या घेतलेल्या होत्या. अशा प्रकारे सगळ्या मिरच्या ज्या आहेत त्या माझ्या कट करून झालेल्या आहेत. मिरची आपली एकदम फ्रेश होती बघा. मिरची फ्रेश असेल तर भाजीची टेस्ट आहे ती आणखी वाढणार आहे. यानंतर आता मी कढई जी आहे ती गरम करायला ठेवलेली आहे. आता आपल्याला त्यामध्ये 2 टेबलस्पून होईल इतकं तेल जे आहे ते ऍड करायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण फोडणीसाठी मोहरी ऍड करणार आहोत. या ठिकाणी मी अर्धा टीस्पून होईल इतकी मोहरी घेतलेली आहे. ती आता आपण या तेलामध्ये ऍड करूयात. यानंतर आपल्याला यामध्ये जिरे ऍड करायचे आहेत. अर्धा टीस्पून होईल इतके जिरे देखील आपण याच्यामध्ये ऍड करून घेऊयात. मोहरी आणि जिरे छान तडतडले आहेत. यानंतर आता आपण याच्यामध्ये जी कट करून घेतलेली मिरची आहे ती ऍड करणार आहोत आणि ही मिरची आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे. मिरची भाजताना मी गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवलेली आहे आणि मिरची आपल्याला सतत हलवत राहायची आहे. मिरचीला थोडेसे डाग पडेपर्यंत आपण मिरची जी आहे ती व्यवस्थित अशी भाजून घेणार आहे. खूपही त्याला डाग म्हणजे अगदी काळे डाग पडता कामा नयेत. त्यातला कच्चेपणा जो आहे तो थोडासा निघून जावा, थोडीशी त्याची चव वाढावी यासाठी आपण मिरची जी आहे ती तेलावर अशी छान परतून घेतोय. या ठिकाणी आता तुम्हाला दिसत असेल मिरचीचा कलर जो आहे तो हळूहळू चेंज व्हायला लागलेला आहे. आपली मिरची जी आहे ती भाजायला लागलेली आहे चांगली. मीडियम फ्लेमवर 7 ते 8 मिनिटासाठी मिरची जी आहे ती मी छान भाजून घेतलेली आहे. मिरची भाजून झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये पाव टीस्पून होईल इतका हिंग जो आहे तो तेलामध्ये आपण ऍड करून घेणार आहोत. हिंगाची छान फोडणी आपल्या या भाजीला बसायला हवी. छान असा हिंगाचा सुगंध यायला लागलाय. यानंतर आपण यामध्ये पाव टीस्पून होईल इतकी हळद देखील ऍड करून घेणार आहोत. हळद हिंग तेलामध्ये छान अशी मिक्स करून झालेली आहे. यानंतर आपल्याला यामध्ये पाणी ऍड करायचं आहे. भाजीचा जसा आपल्याला थिकनेस लागणार आहे त्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी पाणी ऍड करायचं आहे. तर मला भाजी जी आहे ती थोडीशी पातळ हवी आहे. त्यामुळं मी 1.5 पेला होईल इतकं पाणी याच्यामध्ये ऍड करून घेतलेलं आहे. यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे. मीठ ऍड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक छोटीशी चिंच जी आहे ती आपण घालणार आहोत. हे सगळं करताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची आहे, जेणेकरून त्या पाण्याला लगेचच उकळी यायला सुरुवात होईल. यानंतर आपल्याला यामध्ये गूळ ऍड करायचा आहे. मी एका छोट्या वाटीनं वाटीभर होईल इतका गूळ घेतलेला आहे. आपण या ठिकाणी मिरचीची भाजी बनवतोय. आपण चिंच घातलेली आहे, गूळ घातलेला आहे, मिरचीचा तिखटपणा आहे. त्यामुळे आपली भाजी जी आहे ती आंबट, गोड, तिखट अशा चवीची छान अशी भाजी आपली तयार होणार आहे.
चिंच आणि गूळ ॲड करून झाल्यानंतर आपण यामध्ये 2 टेबलस्पून होईल इतकं शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत. शेंगदाण्याचं कूट जे आहे ते थोडंसं बारीकच ठेवायचं, खूप मोठं-मोठं असं ठेवायचं नाही. शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळं आपली भाजी जी आहे ती दाटसर होण्यासाठी म्हणून मदत होणार आहे. भाजीला आपल्या छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे. ही भाजी आपण 5 ते 7 मिनिटं मंद आचेवर अशी शिजवून घेणार आहोत. पहिल्यांदा त्याला चांगली उकळी आणायची आणि उकळी आल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती कमी करायची आहे आणि मंद आचेवर परत आपण 5 ते 7 मिनिटं ती छान अशी शिजवून घेणार आहोत. भाजी शिजताना मी या ठिकाणी त्याच्यावर प्लेट वगैरे ठेवलेली नाहीये. तशीच आपल्याला ओपन असतानाच भाजी शिजवून घ्यायची आहे. ही भाजी जी आहे ती मला थोडीशी पातळ अशी हवी होती. थोडीशी रस्सा भाजी असल्यासारखी अशी हवी होती. म्हणून मी पाण्याचं प्रमाण आहे ते थोडं एक्स्ट्रा ठेवलेलं आहे. जर तुम्हाला दाटसर हवी असेल तर पाण्याचं प्रमाण कमी ठेवा. त्याचबरोबर शेंगदाण्याच्या कुटाचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरी देखील चालेल. या ठिकाणी मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे मिरची वापरताना आपल्याला जी पोपटी कलरची कमी तिखट असणार आहे ती मिरची आपण वापरणार आहोत. लवंगी मिरची वगैरे वापरायची नाहीये कारण त्याच्यामुळं आपल्याला पोटदुखीचा वगैरे त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशी मिरची आपण वापरत नाहीये. मध्ये-मध्ये भाजी जी आहे ती थोडीशी आपण हलवत राहायची जेणेकरून शेंगदाण्याचं कूट जे आहे ते एकाच जागी राहू नये किंवा खाली ते चिटकून बसून करपलं वगैरे जाऊ नये. यासाठी मध्ये-मध्ये आपल्याला थोडीशी ती हलवत राहायची आहे. 7 मिनिटासाठी भाजी जी आहे ती मी छान अशी शिजू दिलेली आहे आणि अशा प्रकारे ही भाजी जी आहे ती खाण्यासाठी म्हणून रेडी झालेली आहे. ही भाजी जी आहे ती तुम्ही चपाती किंवा भाकरी यापैकी कशाबरोबर देखील खाऊ शकता. आता ही भाजी जी आहे ती मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. तर अशा प्रकारे फायनली अशी चटपटीत अशी हिरव्या मिरचीची भाजी जी आहे ती खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर ही होती आजची आपली हिरव्या मिरचीची भाजी बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.